हॅलो हाय, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। आज नऊवार साडीचे क्लासेस चालू झालेले आहे। तुम्हाला कोणाला ऑनलाईन क्लासेस चालू करायचे असेल, नऊवार साडीसाठी कोणाला ऍडमिशन घ्यायचं असेल, सोमवारपासून ऍडमिशन चालू आहे। आणि आज दादांचा क्लास चालू झालेला आहे नऊवार साडीचा। आणि दादा ना त्या क्लासमध्ये काही क्लासांमध्ये असं असतं का सेमिनार असतात 2 दिवसाची 4 दिवसाची, पण दादा पूर्ण महिना घेणार आहे क्लासचा। पूर्ण महिनाभर क्लास घेणार आहे। त्याच्यामध्ये दादा 6 साड्या शिकवणार आहेत, 4 मोठ्या साड्या शिकवणार आहेत आणि 2 छोट्या मुलींचा बेबी नऊवार शिकवणार आहेत। तुम्हाला कोणाला शिकायची इच्छा असेल तर तुम्ही नक्की एकदा क्लास करून बघा। दादांची शिकवण्याची पद्धत खूप सुंदर आहे आणि सोपी पण आहे, लगेच लक्षामध्ये येतं कसं करायचं ते। हे जे आपण राजलक्ष्मी ब्राह्मणी हे जे म्हणतो ना, हे वेगवेगळी पद्धती पॅटर्न आहेत। प्रकार म्हणजे काय, जी साडी कट न करता शिवली जाते ती एक साडी, आणि एक साडी असते जी कापून शिवली जाते सरळ, तिचे 4-5 तुकडे केले जातात, कट करतात। जसं आपण ब्लाऊज ड्रेस कट करतो तशा पद्धतीने साडी कट करतो। आणि एक साडीचा प्रकार असतो तो कट न करता। मग कट न करता आपण ब्राह्मणी शिवू शकतो, आपण मस्तानी शिवू शकतो, ठीक आहे। तर मोस्टली काय होतं, लग्नामध्ये काही ठिकाणी साडी कट न करता शिवावं लागतं। मग आपल्याला कट न करता साडी कशी शिवायची हे आधी बघायचंय, आणि नंतर मग आपण कटिंग करून साडी कशी शिवायची हे बघणार आहे। 2 प्रकार आपण साडी कट न करता शिवणार, 2 प्रकार आपण साडी कट केल्यावरती शिवणार, आणि 2 प्रकार आपण लहान मुलींची शिवणार। असे 6 प्रकार आपण टोटल साडी 6 प्रकार आपण शिवणार आहे। दादा कुठले? ब्राह्मणी। हे बघा, अजून एक गोष्ट, प्रत्येक साडीला वेगवेगळं नाव वेगवेगळ्या ठिकाणी दिलं जातं, ठीक आहे। काही ब्राह्मणी म्हणतात, काही पेशवाई म्हणतात। पेशवाई असेल, ब्राह्मणी असेल, मस्तानी असेल, ह्या ज्या साड्या आहेत ह्या आपल्याला कट न करता पण शिवता येतात, आणि कट करून पण त्याच्यात 2-3 प्रकार ऍड करता येतात। तर आपण 4 प्रकार मोठ्या माणसांचे आणि 2 प्रकार छोट्या मुलीचे, असे टोटल 6 साड्या आपण स्टिच करणार आहे। किती साड्या? 6 साड्या। हा, तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला आता आपल्याला नऊवार साडीसाठी 3 माप लागतात। किती? 3 माप। कुठलीही जरी साडी शिवली तरी 3च माप लागतात, त्याच्या व्यतिरिक्त माप लागत नाही। 3ही माप कसे घ्यायचे साडीसाठी मी तुम्हाला आज सांगणार आहे। सगळ्यात पहिली गोष्ट, साडी जिथून घालणार आहे तिथूनच एक्झॅक्ट पकडायचं, वरती खाली अजिबात नकोय, वरती पण नकोय, खाली पण नकोय। समजा आपण जिथून साडी घालतो तिथे त्यांना पकडायला सांगायचं आपल्याला, असं इथून आपण साडी घालणार आहे, इथून पकडायचं, आणि समोर अंगठ्याच्या समोर जमिनीवरती टेकवायचं असं। हे बघा, दोन्ही जे कस्टमर असेल त्यांना दोन्ही पाय जवळ घेऊन सरळ उभं राहायला सांगायचं। एका पायावरती उभं राहतात कधी कधी, असं नाही, सरळ उभं राहिलं, त्यानंतर जमिनीवरती टेकवायचे सरळ खाली। 36 इंच माप आहे। किती? 36। आपलं स्वतःच माप असंच घ्यायचं, खाली वाकायचं नाही, सरळ उभं राहायचं। जिथून साडी घालणार आहे तिथं मेजर टेप पकडल्याच्या नंतर अंगठ्यापासून पुढे खाली जमिनीवरती टेकवायचे 36 इंच। 36 इंच उंची येते। अशा पद्धतीने सगळ्या साड्यांची उंची घ्यायची। त्यानंतर आपल्याला गुडघा कुठे येते बघायचंय, ठीक आहे। असा हात लावून गुडघा बघायचा कस्टमरचा। तुम्ही लेडीज असल्यामुळे काही हरकत नाही, कस्टमरच्या गुडघ्याचं एक्झॅक्ट माप घ्यायचंय। गुडघ्याच्या खाली अर्धा इंच चालेल, गुडघ्याच्या वरती नकोय। तर गुडघा साधारण 21 इंचापर्यंत असतो, तर गुडघ्याचं माप घेतलं आपण 21 इंच। उंची आणि गुडघा हे 2 माप झाले। त्यानंतर आपल्याला तिसरं माप घ्यायचंय सीटचं, ते सगळ्यात महत्वाचं माप आहे। सीटचं माप घेताना मी सांगितलेलं, ड्रेसच्या क्लासला पण शिकवलं की सीटचं माप कसं घ्यायचं। एक्झॅक्ट जो सीटचा मेन भाग आहे त्या भागावरून आपला मेजर टेप असा आला पाहिजे, आणि अशा पद्धतीने आपल्याला सीटचं माप घ्यायचंय। 41 इंच सीटचं माप आहे। एवढे 3च माप नऊवार साडीला लागतात। कुठलीही साडी घेतली तरी एवढी 3च माप लागतात, ठीक आहे। उंची किती पाहिजे? 36 इंच उंची आहे। उंची घेताना समोर अशी घोट्यापर्यंत नाही घ्यायची, जमिनीवरती टेकवायची अंगठ्यापासून समोर। हे बघा, इथे मेजर टेप पकडला, आणि समजा कस्टमरने ड्रेस घातलेला असेल, पॅन्ट असेल किंवा कुठलाही काही घातले, कस्टमरला सांगायचं तुम्ही जिथे सांगताय तिथेच साडी घालणार आहे, किंवा जिथे साडी घालताय तिथे एक्झॅक्ट सांगा, वरती खाली नकोय। समजा इथे जर असेल किंवा वरती असेल, कस्टमरला विचारून घ्यायचंय, आणि समोर जमिनीवरती टेकवायचे समोर। हे बघा, 36 इंच उंची आहे। किती इंच? 36। त्यानंतर समोर असं गुडघ्याचं माप घ्यायचं। साडीचं माप घेताना कस्टमरचं खाली वाकून बघतो, असं वाकून द्यायचं कस्टमरला। वाकलं का म्हणजे 2 इंचांनी खाली जातो। सरळ उभं राहायला सांगायचं, स्ट्रेट मध्ये। कंबर नाही मोजायची गरज का? कंबर मोजायची काहीच गरज नाही। कमरेचं का गरज नाहीये, कारण साडी सीट मधून गेली पाहिजे, वरती चुण्या आल्या तरी चालेल नाडी बांधल्यानंतर, सीट मधून साडी इझी गेली पाहिजे।
कमरेची गरज नसते. साडीला इलेस्टिक लागत नाही, साडीला नाडी लावावं लागते. हा, आज मी तुम्हाला जो प्रकार शिकवणार आहे तो प्रकार आहे साडी कट न करता.